तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा जुगाडाचा व्हिडिओ आपला खूप म्हणजे खूप इतका खास होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, नाहीतर व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही की आपण जे काही तयार करणार आहे ते कसं केलं आहे, काय केलं आहे आणि त्याच्यापासून काय होतं आहे, तर ते तुम्हाला समजणार नाही. ह्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपला व्हिडिओ आज जुगाडाचा खूप खास होणार आहे. आणि खास झाल्याच्या नंतर आपल्याला काय होणार आहे, तर हा व्हिडिओ आपल्याला रोजच्या जीवनामध्ये उपयोग पडणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओ आपला कशाविषयी आहे, तर व्हिडिओ आपला जो आता आपले जे शाळेत मुलं जातात, मुली जातात आणि किंवा आपल्या पण काही जण ऑफिसला कामाला जातात, त्यांच्या अंगावरती पांढरे कपडे असतात बघा, शर्ट असतो किंवा ओढणी असते मुलींची. आणि अशा वेळेस काय होतं, पेनाचे शाईचे डाग पडतात. बऱ्याच माता भगिनींची मला रिक्वेस्ट आली की दादा तुम्ही जे शर्टवरती आपले शाईचे पेनाचे डाग जे पडलेत ते कसे काढायचे. मग हे बऱ्याच जणांची कमेंट आली. मग मी त्याच्यावरती जरा रिसर्च केला आणि फायनली मला त्याचा रिझल्ट भेटल्याच्या नंतर मग मी व्हिडिओ बनवायला घेतला. आणि इतका रिझल्ट आपला छान येणार आहे. त्याच्यामुळं सर्वांचे आता जे शर्टवरती पेनचे शाईचे जे डाग पडलेले असतील किंवा शर्टवर पेन आपण नुसतं शर्टवर डाग पडलेले शाईचे काढणार नाही, तर आपल्याला घरात बघा लहान मुलं पण असतात आणि ती काय करतात, भिंतीवरती किंवा आपलं गोदरेजचं कपाट असू द्या किंवा आपला जो फ्रीज असतो त्या फ्रीजचा डोर असतो बघा, आणि त्याच्यावरती लहान लेकरांना आपल्या अशी सवय असते की ती शाळेत नुकतीच जायला लागलेले असतात आणि त्यांना अभ्यासाची इतकं वेळ लागलेलं असतं आणि ती काय करतात, कुठंही लेत सुटतात बघा. भिंत म्हणू नका, आपलं फ्रीज म्हणू नका, फ्रीजचा डोअर म्हणू नका किंवा कपाटाचा डोअर म्हणू नका, दरवाज्यावरती कुठंही ते लिहित सुटतात. आणि मग अशा वेळेस काय होतं, आपली पेंटिंग खराब होते किंवा ते दिसायला एकदम विचित्र दिसतं बघा. आता आमच्याच मुलींना दाखवतो तुम्हाला, हो का इथं बघू शकता तुम्ही. आता हो का ही बसली आमची मुलगी आणि तिनेच बघा हे असा कुटाणा केला आहे बघा. इथं बघू शकता हे आमचा फ्रीज आहे आणि त्या फ्रीजवरती बघू शकता तिने काय केलं आहे, हे अशी पेंटिंग केली बघा. एकदम रेषा मारायचं अशा पेनच्या ह्याच्या कशाच्या पण तिला जे वाटेल ते त्याच्यावरती रेषा वर कटल्यात बघा तिने. आणि मग अशा टायमिंगला आता हे खराब फ्रीज दिसायला लागला आहे. मग अशा टायमिंगला काय झालं की आपण पाण्याने ह्याने पुसायला गेलो पण ते काय पाण्याने निघलं नाही. मग आता करायचं काय. मग बऱ्याच बहिणींची तर आपल्याला हे रिक्वेस्ट आली की दादा ह्याच्यावरती काहीतरी उपाय सांगा आपल्या शर्टवरती. तर मग मी म्हटलं आपण ज्या ते ह्या शर्टवरचीच आपण रेषा काढणार आहे किंवा शाई लागलेले डाग काढणार आहे, मग ह्याच्यावरचे पण निघू शकतात का. अशी पॉवरफुल काहीतरी तयार केलं पाहिजेत, आपण जरा रिसर्च केला पाहिजेत. आणि मग फायनली आपल्याला तो रिझल्ट चांगला भेटला आहे. आणि म्हणलं आता हे आपल्या जे माता भगिनी आहेत, बहिणी आहेत, ह्यांच्यासाठी आता आपण व्हिडिओ बनवायचा आणि त्यांना पण हा रिझल्ट दाखवायचा. तर चला बघूया आपण आता. तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो की हे कशा पद्धतीने काढलं जातं आहे. आणि त्याच्यासाठी साहित्य काय लागतं आहे, आपल्या घरातलं साहित्य आहे बघा. दुसरं काहीसुद्धा आपल्याला बाजारातून मार्केटमधून काहीही मागवायचं नाही. आपलं जे घरात जे साहित्य आहे त्याच्यापासूनच आपल्याला हे थोडंसं आपल्याला पावडर तयार करायची. आणि जी पावडर जिथं शाईचे डाग लागलेत किंवा जे कपाटावरती असे जे लहान लेकरांनी पेनचे हे जे एकदम असे वरकडे ओढलेत तुम्ही बघितल्याप्रमाणे कपाटावरती, तर त्याचे डाग आता आपण काढणार आहे. तर चला त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा पावडर तयार करून घ्यायची. आणि त्याच्यासाठी आपल्याला घरातलं साहित्य लागतं आहे बघा. आता तुम्ही थंबनेलमध्ये बघितल्याप्रमाणे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा बटाटा लागणार आहे बघा. काय आहे हा, हे बटाटा. तर हे बाजारमध्ये आपल्याला कुठं आपण भाजीपाला आणलेलाच असतो, त्याच्यात आपला हा बटाटा आपल्या घरी असतोच. तर हे आपल्याला एक बटाटा लागणार आहे. त्याच्यानंतर चला आता आपण काय काय साहित्य आहे ते बाकीचं बी बघू. त्याच्यासाठी आपल्याला इनोची एक पुडी लागणार आहे. परत हा खायचा सोडा लागणार आहे. आणि त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हे लिंबू सत्व आहे बघा. हे बाजारामध्ये मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध आहे. किराणा मालाच्या दुकानातसुद्धा लिंबू सत्व जर मागितलं तुम्हाला लगेच लिंबू सत्व भेटलं जातं. लिंबू सत्व जर नसेल तर तुम्ही लिंबूचाही उपयोग करू शकता. आणि दुसरं म्हणजे काय आहे, तर हा आहे आपला धुण्याचा सोडा म्हणजेच निरमा. तर ह्या वस्तूपासून आता आपण काय करायचं आहे, ह्याची पावडर तयार करून घ्यायची. तर चला ती पावडर कशी तयार करायची आपल्याला मी सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण काय घेऊया, ह्याच्यामध्ये घेऊया आपण हा सोडा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. परत काय होईल, तुम्ही मधून अधून कुठून तरी व्हिडिओ बघचाल आणि परत तुमच्या लक्षात येणार नाही की हा व्हिडिओ कसा तयार झाला आणि कुठून काय केलं आहे.
त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि एकदम व्हिडिओ छान होणार आहे बघा आपला. आता हे सोड्यामध्ये आपण टाकलेला आहे हा इनोची एक पुडी, अख्खी एक पुडी टाकून घेतली आपण. त्याच्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे, ह्याच्यामध्ये टाकायचा आहे हा निरमा, 1 चमचा निरमा आपण घेतला आहे. आणि हे जे लिंबूसत्व आहे, आता हे लिंबूसत्व आपल्याला काय करायचं आहे, आता हे जे आहे ते साखरेप्रमाणे आहे बघा. आता दिसतंय का साखरेसारखं, तर ही साखर नाही, हा लिंबूसत्व आहे. तुम्ही असं जर त्याचा चव जर बघितली तर ही लिंबासारखी चव लागते. आता ही खरमडी मोठी आहे आपल्याला, तर बारीक करून घ्यायची. त्यासाठी आपण हा कुटणी घेतलेली आहे, हा खलबत्ता, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता ही कुटून ह्याची बारीक पावडर करून घ्यायची बघा. हे बघू शकता तुम्ही. आणि ह्याची बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची. जो आपण हे निरमा वगैरे टाकले का सोडा, अशा पद्धतीने ह्याला हे जो खलबत्ता आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे आणि ह्याची पावडर तयार करून घ्यायची. हे बघू शकता तुम्ही, ही पावडर तयार झाली ना. आपण अशा पद्धतीने आता हे तयार केलं आहे बघा. तर चला आता ह्याचा उपयोग कसा करायचा ते तुम्हाला दाखवतो मी, आणि काय करायचं आहे ते. आणि प्रत्यक्ष एकदम असं दाखवणार आहे की ते एकदम लाईव्ह आपला व्हिडिओ असल्यासारखं दाखवणार आहे की ते कसं डाग निघतात त्याचं ते. आणि थोडंसं हाताने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आता हे थोडंसं वलसर दमट हवामान आहे, त्याच्यामुळे हे वलसर होऊन थोड्याशा गाठी किंवा त्या निरम्यामध्ये आपल्या जो निरमा असतो त्यात गाठी गाठी असतात बघा त्या ह्याच्या निरम्याच्या, तर ते आपल्याला हाताने अशा फोडून घ्यायच्यात बघा. ते अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण आता चांगलं मिक्स झालं आहे आपलं. हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि आता प्रत्यक्ष आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. परत एकदा साहित्य सांगतो तुम्हाला, परत लक्षात घ्या. हा आपला बटाटा, त्याच्यानंतर खायचा सोडा, लिंबूसत्व, इनोची एक पुडी आणि आपला हा निरमा, हे असं साहित्य आहे आपलं. आणि आता आपण डायरेक्ट बघा लाईव्ह एकदम बघू शकता तुम्ही. आपण घेतला आता एक शर्ट व्हाईट कलरचा, इथं बघू शकता. आणि आता प्रत्यक्ष तुम्हाला ह्याच्यावरती मी ह्या निळ्या पेननी रेषा मारून दाखवणार आहे. हे बघू शकता आपला पेन, हे हातावर पण लिहून दाखवतो. हा पेन आहे आपला, आणि ह्याच्यावरती बघा ह्या आपण रेषा मारून दाखवतो. तिथं व्हिडिओ आपण स्किप केला नाही, काय नाही होता, हे बघू शकता तुम्ही. अजिबात व्हिडिओ स्किप केलेला नाही आपण. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात पहिल्यांदा तर हा बटाटा घ्यायचा आपल्याला कापून. हा बटाटा घेतला आहे आपण कापून, आणि हा बटाटा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटाटा लावून घ्यायचा आहे बघा. ह्याला ही जे आहे हा बटाटा लावून घ्यायचा आपल्याला. याच्यावरती थोडंसं पाणी जरी टाकलं तरी तुम्ही चालन. हा आपल्याला पाणी लावून आपण हा बटाटा लावलेला आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता, हा जो आपण हे जे तयार केलं मिश्रण पावडर, ती पावडर आपल्याला काय करायची, ह्याच्यावरती टाकून घ्यायची बघा. आता लाईव्ह व्हिडिओ आपला चालू आहे, लाईव्ह व्हिडिओमध्ये आपलं चालू आहे काम, बघू शकता तुम्ही. हे जेवढं आपण पेनाच्या रेषा आखल्या होत्या त्याच्यावरती आपण ह्या पावडर टाकले, आणि त्याच्यावरती आपण आता परत थोडीसं पाणी आपण टाकायचं आहे बघा. पाणी टाकून आपल्याला फक्त हाताने थोडंसं चोळून घ्यायचं आहे. हे बघू शकता हाताने आपल्याला जेवढं आपण ह्या रेषा तुम्हाला दिसतात बघा, ह्या रेषांवरती आपण काय करतो, ही पावडर जी आहे ती चोळून घेतोय आपण. पाणी लावत राहायचं आहे थोडंसं, जेणेकरून ही पावडर व्यवस्थितपणे त्या रेषांवरती ही झाली पाहिजेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं थांबायचं आहे आपल्याला. आता ते जे मिश्रण आहे त्या रेषांवरती त्याची प्रक्रिया झाली पाहिजेत, ह्याच्यासाठी आपल्याला थोडंसं थांबायचं आहे. बघू शकता आपण व्हिडिओ कुठेही थांबवलेला नाही बघा. थोडासा उशीर लागू द्या व्हिडिओला, पण रिझल्ट तुम्हाला क्लिअर आला पाहिजे, त्यासाठी आपण थांबलो आहे आणखीन पण. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे घेतलं आहे आपण, काय आहे, हा टायल आहे. आणि त्याच्यानंतर हा टायल आपण पाण्यामध्ये बुडवला आहे,
आणि त्याच्यानंतर हे जे रेषा आहेत का इथं दिसतात आणखीन पण तुम्हाला, हे फक्त आपल्याला चोळायच्यात बघा. तर तुम्ही बघू शकता जायला लागलं आहे बघा आपलं हे जे शाईचे डाग आपले पेनाचे डाग जे पडले होते ते जायला चालू झालेत बघा. नुसतं आपल्याला असं चोळून घ्यायचं, ब्रश लावायचा नाही, काय नाही काय नाही, नुसतं फक्त आपल्याला असं चोळून घ्यायचं हे. बघू शकता तुम्ही. आणि फायनली आपले डाग जायला लागलेत बघा. आपण काहीसुद्धा केलेलं नाही ह्याच्यावरती, व्हिडिओ कुठं स्किप केला नाही, थांबवला नाही, आणि साध्या पाण्याने आपण धुवून काढतोय बघा. एकदम साधं पाणी आहे आपलं. आणि फायनली बघू शकता तुम्ही एकदम रेषा आपल्या बघा आता मगाशी कशा दिसत होत्या आणि आता बघा रेषा आपल्या गायब व्हायला लागल्यात. तरी पण आपण थोडीशी आणखीन आता रेषा राहिल्यात, त्यासाठी आणखीन आपण थोडंसं ही लावू, पावडर टाकू त्याच्यावरती आणि त्याच्यावरती पाणी टाकू आपण. आणि परत एकदा आपण घासायला सुरू करू आपण. आणि ते पण टायलनीच, आपण दुसऱ्या टायलनी फक्त हा कपडा घासून घेतोय बघा. आणि फायनली आपल्या रेषा बघा आता एकदम जवळजवळ 80 ते 90% आपल्या रेषा, 90% म्हणण्यापेक्षा एकदम जवळजवळ 99% आपल्या रेषा बघा पूर्णपणे अशा ह्या गायब झाल्यात बघा आपल्या. दिसतंय का तुम्हाला? आता फायनली आपण थोडंसं ह्याच्यावरती पाणी टाकून घेऊ. हे बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आपण कुठेही थांबवला नाही, काय नाही, स्किप केला नाही, एकदम लाईव्ह चालू आहे तुमच्यासमोर. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ द्या, पण तुम्हाला पण विश्वास पटला पाहिजे की त्या गोष्टीने बघा ह्या सगळे एकदम फायनल एकदम रेषा निघून गेल्यात बघा. दिसतात का? एकदम क्लिअर तुमच्या समोर झालेलं आहे. दिसतं तर एकदम क्लिअर पांढरा शिपट शर्ट आपला निघलेला आहे. बघू शकता माता भगिनींनो. तर तुम्ही बी अशाच पद्धतीने ही पावडर तयार करा. हे शर्टवरचे तर डाग आपले निघलेले आहेत. तर आता तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आता तुम्ही म्हणता हे फक्त शर्टवरचे डाग निघलेत, तुम्ही दादा त्या ह्याच्यावरचे जे आपले फ्रीज होता त्या फ्रीजच्या काय म्हणतात त्याला दरवाज्यावरचे पण डाग काढून दाखवा. तर चला त्याच्यासुद्धा तुम्हाला डाग काढून दाखवतो अशाच पद्धतीने. तर आता आलो आहे आपण ह्या फ्रीजच्या दरवाजापाशी आणि तुम्हाला दाखवतो. तुम्ही म्हणता ह्याचे डाग पाण्याने लगेच निघतात, तर तुम्हाला हे पाणी पण लावून दाखवतो. हे बघू शकता पाणी तुम्ही, आणि हे पाणी लावून हो का निघतंय का डाग आपले, किंवा फडक्याने सुद्धा पुसून दाखवतो तुम्हाला हो का. तर बघू शकता आपण हे पाण्यामध्ये हे बुडवलं आहे आणि ह्या पाण्याने निघतंय का बघू शकता तुम्ही. पाण्याने धुतलं तरी निघलेलं दिसतंय का तुम्हाला. आपण पूर्ण घासतोय, दिसतंय का? अजिबात डाग निघत नाहीत. तुम्ही पण अशाच पाण्याने पुसून घेत असताना डाग निघत नाहीत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मगाचीच पद्धत आपल्याला बटाटा घ्यायचा आहे आणि हा बटाटा आपण थोडासा पाण्यात भिजवायचा आहे हो का. हे बघू शकता तुम्ही. आणि हा बटाटा आपल्याला ह्याच्यावरती फिरवून घ्यायचा आहे. झालं काम. एवढंच आपल्याला काम करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी पावडर तयार केलेली होती ती पावडर बघा आता घ्यायची आपल्याला आणि हा पाण्यामध्ये बुडवला आपण. आणि ही पावडर बघा हे बघू शकता. आणि हे आपण आता पावडर ह्याच्यावरती फिरवतोय बघा आता. तर बघू शकता तुम्ही रिझल्ट आपला. दिसतंय का? एकदम चकाचक असा आपला फ्रीज निघायला लागला आहे बघा. आता तुम्हाला जेवढं आपण पुसलं आहे का नाही तेवढंच दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा फ्रीजवरच्या जे रेषा आहेत त्या कशा पद्धतीने गायब झाल्यात. आपण दुसरा कोरडा घेतला आहे रुमाल आणि हे बघू शकता तुम्ही किती फरक आहे बघा ह्याच्यावरच्या रेषा आणि हित रेषा आखलेल्या आणि हितल्या ह्याच्यामध्ये किती फरक. आता जमीन आसमानचा फरक पडलाय का नाही. अजून एकदा दाखवतो. आता हितलं बघा तुम्ही म्हणता, तर इथं अजून परत एकदा वरती आपण तुम्हाला दाखवतो. हे पाण्यामध्ये बुडवून दाखवतो तुम्हाला.
आणि ह्याने निघतंय का दाखवा बघा. निघतंय का? निघतात का रेषा? नाहीत निघत बघा. आणि आपण त्याच्याच जागेवर आता काय करायचं आहे, हीच पावडर तुम्हाला पाण्यात थोडंसं आपण हे बुडवलं आणि ही पावडर घेतली आपण. आणि ह्या पावडरने बघू शकता तुम्ही आपल्याला नॉर्मल नुसतं काही बघू शकता तुम्ही, नुसतं लावूस तर दम आहे. टोटल असा आपली फ्रीज वरच्या सगळ्या रेषा चालल्यात बघा. दिसतात का? एक ना एक रेस चालली बघा ह्याच्यावरती. हे खालीपर्यंत पण असंच आपण फ्रीजचा सगळा दरवाजा आपण तुम्हाला साफ करून दाखवतो. बघू शकता तुम्ही, जिथं जिथं आपण पावडर लावली तिथले सगळे हे पेनचे शाईचे. आणि असं नाही की हा मार्करचा सुद्धा डाग घालवतोय, म्हणजे हे असं नाही की फक्त पेनचाच डाग जातात. जो मार्कर पेन आहे आपला त्याचे सुद्धा डाग जातात बघा ह्याने. तर हे बघू शकता तुम्ही. आणि आता तुम्हाला हा आपल्या कोरड्या फाडक्याने पुसून लावतो बघा. कुठं दिसतोय का तुम्हाला डाग? आणि मगाशी पाण्याने निघला का आपला फ्रीज? आणि विशेष म्हणजे ह्याच्या अगोदर जा ह्याच्यावरती मळ बसलेला होता, तो मळसुद्धा एकदम साफ झाला आहे पहिला फ्रीजच्या दरवाज्यावरचा. आणि फ्रीज आपला असा हा चकाचक दिसायला लागला आहे बघा. बघू शकता तुम्ही, एकदम चकाचकमध्ये दिसतंय का? एकदम चकाचक. कुठं दिसतोय का तुम्हाला डाग? तर बघू शकता फायनली आपला फ्रीज हा खूप असा स्वच्छ निघला आहे. आणि तुम्हाला परत जर प्रात्यक्षिक बघायचं असेल तर हे बघू शकता तुम्ही, हा कॅमेलिनचा फाईन टिप मार्कर पेन आहे बघा, परमनंट मार्कर. आणि मार्कर पेनचा कधीच डाग जात नाही. अशा साध्या पेनचा तरी डाग जाते, पण मार्कर पेनचा कधी डाग जातो का? नाही जात. तर मार्कर पेन हा कुठंही लिहा, कुठलाच डाग म्हणजे ते लिहिलेलं कधीच पुसत नाही. तर आता आपण तुम्हाला प्रात्यक्षिकासाठी हो का हा मार्कर पेन आपला कॅमेलिनचा प्रॉपर मार्कर पेन आहे. अजून एकदा बघा. आणि मुद्दाम आपण फ्रीजवरती त्याच्या परत एकदा रेषा ओढतोय तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघू शकता, दिसलं का? आणि वाळू द्या थोडंसं. तुम्हाला वाटण वाल्यामध्ये लगेच निघून जाते, तर थोडं वाळू द्या. थोडी आपण वाट बघूया. वाळू द्या आता ह्याला. आणि हे बघू शकता फायनली वाळला आहे. आता आपण मार्कर पेनने स्केच केलेला अजून बघा तुम्ही ह्याच्यावरती हा फायनली वाळलेला आहे. आणि ह्याच्यावर हात फिरवून बघा, हा निघतोय का? अजिबात निघत नाही. आपण पाणी लावून पण ट्राय करू. का पाणी लावू आपण ह्याला, निघतोय का? पाणी लावून तरी नाही निघत. मग आता तशाच पद्धतीने आपण परत एकदा बटाटा घेऊ. हा थोडासा पाण्यामध्ये डिप करू आपण, म्हणजे बुडवू पाण्यामध्ये. आणि ह्याच्यावरती बटाटा फिरवू आपण. हा झाला बटाटा फिरवून. आणि त्याच्यानंतर आपण हा थोडं टाईलमध्ये हे घेतलं पाणी, आणि ह्याच्यामध्ये ह्या पावडर तयार केली आपण. ह्याच्यावरती घेतली ही पावडर. आणि ही पावडर आपण फक्त बघू शकता तुम्ही, एकदम टकाटकमध्ये मार्करचे सुद्धा डाग चाललेत बघा. दिसतंय का तुम्हाला? मार्करचे सुद्धा डाग. आणि ते पण ह्याला घासणी लावायची नाही, काय नाही, काय नाही, रॉकेल लावायचं नाही, काही सुद्धा नाही. रॉकेल तर आता भेटतच नाही. थिनर पण भेटतं, पण थिनरनी सुद्धा डाग जात नाहीत. ते आज आपण फक्त ह्या पावडरने काढून दाखवतोय बघा, फक्त या पावडरने. आणि आता आपण घेऊया ह्या साध्या फाडक्याने पुसून. तर बघू शकता कसा रिझल्ट लगेच भेटतोय आपल्याला. थोडे थोडे डाग दिसतात. थोडंसं अजून आपण त्याला चोळून घेऊ, ते पण डाग निघून जातील. एक सुद्धा डागाचा स्पॉट सुद्धा दिसणार नाही त्याच्यावरती. झाले गायब. एकदम जादूसारखे डाग आपले जे आहेत ते निघून जातात बघा, एकदम जादुई पद्धतीनं. दिसतोय का कुठं तरी डाग? आता तो कुठंच नाही दिसतोय का? आणि फ्रीज पण आपला एकदम क्लिअर कट असा दिसायला लागला आहे बघा, असा चकाचक नवीन सारखा दिसायला लागला आहे. इतकीच या पावडरची आपल्या कमाल आहे. आता तुम्ही म्हणता शाईचे पेनचे डाग गेलेत, बरोबर आहे तुमचं.
तर आता हा जो जुना डाग आहे कशाचा आहे की आपल्या फ्रीज हे आपण जे काही नवीन वस्तू घेतो त्या टायमिंगला असे स्टिकर लावून आलेले असतात आणि स्टिकर काढल्याच्या नंतर हो का हे असं उमटलेलं दिसतं आहे का. आणि आपण त्याला पाणी लावा कशाने बी पुसा निघतं आहे का ते अजिबात नाही निघत. तर मग अशीच पद्धत आता आपल्याला काय करायचं आहे ते जुनंसुद्धा स्टिकर आपण ह्याच पद्धतीने काढून दाखवणार आहे. तर आपण घेऊ पहिल्यांदा ह्याच्यावरती बटाटा फिरवून आणि त्याच्यानंतर हे आपलं जे पावडर आहे ते पावडर थोडंसं पाणी आणि हे बघा आता आपण ह्याची सुद्धा मजा बघा. थोडंसं दाखवतो निघलं आहे का नाही ते. तर बघा लगेच निघायला सुरुवात झाली. तर आपण तशाच पद्धतीने हे सगळा डाग आता काढून दाखवू. मला वाटतं हा स्टिकर चमच्याने ह्याने किंवा ब्लेड पाण्याने आपण घासून काढू शकतो ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही चमच्याने घासतोय पण निघतंय का एवढा चमच्याने निघतोय का काहीच निघत नाही. म्हणजे आपण चमच्याने जरी घासलं तरी हा स्टिकर निघत नाही. पण आपली जी पावडर तयार केलेली आहे आपण हे बघू शकता तुम्ही या पावडरने फक्त आपला हे स्टिकर निघून जात आहे बघा. दिसतंय का त्याचे गोळेचे गोळे पडायला लागलेत बघा कागदाचे दिसतात. तुम्हाला पुसून दाखवतो थोडंसं म्हणजे तुमच्या लक्षात येईल फरक. बघू शकता तुम्ही फरक किती पडला आहे. तर चला अशाच पद्धतीने हे काढून घेऊ आपण सगळा डाग. तर बघू शकता फायनली ह्याचे सुद्धा डाग एकदम क्लिअर कट झालेत बघा. एकदम स्टिकरचे जुने डाग सुद्धा निघलेत ह्यानी. आता ह्याला दाखवतो मी पुसून. ओके एकदम टकाटक चकाचक. जुने स्टिकर कधी निघलेले बघितलेत का तुम्ही. पण जुने स्टिकरसुद्धा आपण क्लिअर कट एकदम फ्रीज असा आपण हा बघू शकता. फायनली आपला किती भारी हा फ्रीजचा दरवाजा आपला झालेला आहे बघा. झाला आहे का एकदम चकाचक पद्धतीनं. तर इथं तुम्हाला ओळखू येत असेल बघा थोडासा त्या स्टिकरचा पहिला जो वन आहे तो वन दिसतोय बघा इथं ह्याच्या खाली हे लोखंडाचे पट्टे त्याच्या खाली. तर इथलं हे आपण साफ करून दाखवलं आहे बघा एकदम व्यवस्थित. आणि बघू शकता फायनली आपला हा फ्रीजचा दरवाजा एकदम चकाचक निघला आहे बघा. तर बघितलं का बहिणींनो भावांनो आपण जो हा जुगाड केला होता जी पावडर तयार केली होती शर्टवर आपले जे शर्ट आहे त्याच्यावरचे पण एकदम पेनाचे डाग सगळे निघून गेलेत. आणि आपण फ्रीज साफ करून दाखवला. त्या फ्रीजवरचे सुद्धा मार्कर पेनचे सुद्धा आपण डाग त्याच्यावरती काढून दाखवलेत बघा. तर हा जुगाड तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा. आणि अशाच पद्धतीने तुम्ही शर्टवरचे जे शाईचे डाग आहेत किंवा मार्कर पेनचे डाग आहेत ते काढू शकता. फ्रीजवरचे काढू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी तुमच्या भिंतीवरती सुद्धा लहान मुलांनी स्केच पेननी किंवा पेनाने किंवा मार्कर पेननी जे रेषा आखलेले आहेत ते सुद्धा तुम्ही काढू शकता. तर तुम्हाला कशी वाटली मी जी ही पावडर जी तयार केली ती. जर तुम्हाला ही जी पावडर आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओपासून ह्या पावडरपासून हा जो जुगाड आपण तयार केला आहे जो डाग काढलेत ते त्यांच्यापर्यंत ते पण अशाच पद्धतीने डाग काढू शकतील. तर चला भेटूया पुढच्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.